नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज बनवते सातारा स्पेशल चिकनचा झणझणीत रस्सा, त्याचसोबत चिकनचं सुकं. तर अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा मस्त हा चिकनचा बेत आहे. तर नक्की बघा. तर मी काय घेतलं आहे साहित्य. तर सगळ्यात अगोदर इथं 3 मोठे कांदे उभे चिरून घेतलेत, अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, मूठभरून लसूण घेतला आहे, आलं घेतलं आहे, दालचिनीचा तुकडा घेतला आहे, लवंग मिरी घेतलेलं आहे आणि इथं 1 चमचा पांढरे तीळ आणि 1 चमचा धने घेतलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर ना मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि या तेलामध्ये खोबरं, अर्धी वाटी सुकं खोबरं मी असे उभे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर जो गरम मसाला घेतला आहे, हा गरम मसाला मी चांगलं छान लालसर होईपर्यंत हे खोबरं मस्त असं भाजून घेणार आहे आणि त्याचसोबत हा गरम मसालासुद्धा भाजून घेणार आहे. तर थोडंसं तेल घातल्यामुळे मसाला खूप छान असा भाजला जातो. आता इथं खोबरं बघू शकता मस्त असं भाजलं गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी धने आणि जे पांढरे तीळ घेतले ते सुद्धा घालते, कारण ते सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत. धने आणि पांढरे तीळसुद्धा चांगले भाजले गेलेले आहेत. आता हे सर्व मी काढून घेते आणि थंड करायला ठेवते. तर त्याच कढईमध्ये मी इथं उभा चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे. आता कांदासुद्धा भाजून घ्यायचे आहे. तर कांदा मी खूप जास्त भाजणार नाही, अगदी थोडासा रंग बदलायला लागला की काढणार आहे. तर थोडासा कांदा परतून घेतल्यानंतर भरपूर असं लसूण आणि आलं घेतलं होतं. तर आता लसूण आणि आलंसुद्धा या कांद्यासोबत मी चांगलं भाजून घेते. तर इथे बघू शकता कांदा पण चांगला भाजला गेलेला आहे. आता मी गॅस बंद करून कांदा पण थंड करून घेते. तर खोबऱ्याचा वाटून ठेवलं होतं, तो मसाला चांगला थंड झाला आहे. आता मी मिक्सरला हा पाणी न टाकताच बारीक वाटून घेते, म्हणजे चांगला वाटला जाईल. पाणी टाकलं तर तीळ आणि जे आपले धने वगैरे आहेत ना ते चांगले वाटत नाहीत. त्यासाठी बिना पाणी टाकताच वाटून घ्यायचा, म्हणजे मस्त वाटला जातो. आता त्याच्यानंतर जो भाजून घेतलेला कांदा, लसूण, आलं हे सर्व मी त्याच्यामध्ये घालते आणि थोडंसं पाणी घालते आणि हा मसाला पण अगदी बारीक असा वाटून घेते. पाणी तर खूप जास्त घालायचं नाही, कारण मग आपण जेव्हा मसाला परतायला ठेवतो तेव्हा खूप जास्त वेळ लागतो. पूर्ण किचनवर ते उडतं ना मसाल्याचं, त्यासाठी पाणी जास्त घालायचं नाही. अगदी कमी पाण्यामध्येच हा मसाला चांगला वाटून घ्यायचा. मी इथे टोमॅटो वापरला नाही, तुम्ही ते टोमॅटो वापरू शकता. तर इथे मी 1 किलो चिकन घेतलं आणि स्वच्छ असं 2-3 पाण्यानं धुवून घेतलेलं आहे. कुकर गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये मी अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. 1 कांदा बारीक चिरून घातला आहे. आता हा कांदा मी थोडासा लालसर होईपर्यंत परतवून घेते. कांदा परतवून झाला आहे. आता याच्यामध्ये जे स्वच्छ धुवून ठेवलं चिकन आहे ते चिकन घालून घेते आणि हे चिकन तुम्ही असंही शिजवू शकता, ते पण पटकन असं शिजलं जातं. तर त्याच्यामध्ये 1 चमचाभर मी मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा इथं हळद घातलेली आहे. आता हे चांगलं मी मिक्स करून घेते. कुकरमध्ये शिजवते, त्याच्यामुळे मी खूप जास्त शिजवणार आहे. अगदी फक्त एकच शिट्टी काढणार आहे आणि चिकन पातेल्यात शिजवा किंवा कुकरमध्ये शिजवा. चांगलं वाफवलं गेलं का नाही की मग त्या चिकनला चव पण खूप मस्त येते आणि चिकन शिजायला वेळ पण लागत नाही. आता इथं चिकन चांगलं परतून घेतलं आहे मी. त्याच्यावरती झाकण घालते कुकरवरती आणि 5 ते 6-7 मिनटं मी याला वाफ काढून घेतली आणि बघू शकता चिकन किती मस्त असं वाफवलं गेलेलं आहे आणि याला पाणी पण भरपूर सुटलेलं आहे चिकनला आणि मस्त असं चिकन वाफवलं गेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालते. गरम पाणी घालून ह्याला फक्त मी एकच शिट्टी करणार आहे. खूप जास्त मला चिकन शिजवायचं नाही, कारण जेव्हा मी सुकं चिकन बनवणार आहे तेव्हा हा जो चिकनचा रस्सा ना आणि मसाला त्या चिकनमध्ये मुरला पाहिजे. त्यासाठी आपण जेव्हा फोडणीला देऊ तेव्हा थोडंसं चिकन त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं. आता इथं बघू शकता मस्त एक शिट्टी झाली आणि चिकन चांगलं शिजलं गेले. तर मस्त इथं चिकनचा रस्सा तयार झाला आहे. आणि आता मी चिकनचा रस्सा म्हणजे चिकनचं कालवण बनवण्यासाठी इथं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो वाटलेला मसाला आहे त्याच्यामधले 1-2 पळी मसाला मी या तेलावरती घालून चांगला परतवून घेणार आहे. तर मसाला एकच वापरायचे दोन्हीलासुद्धा. त्यानंतर थोडंसं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि हा आमचा घरचा सातारा स्पेशल कांदा लसूण मसाला
आणि चिकन मसाला आणि मीठ घेतलेलं आहे. रंगासाठी ह्याच्यामध्ये काहीही वापरलं नाही. आमचा जो घरचा कांदा लसूण मसाला आहे त्यानेच भाजीला, आमटीला किंवा या चिकन रश्श्याला रंग इतका सुंदर लाल भडक येतो ना, कोणताही दुसरा मसाला वापरण्याची आवश्यकता नाही. तर इथं बघू शकता सर्व मसाले मी चांगले परतून घेतले. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं चिकन घालणार आहे, कारण मी इथं सुकं चिकन बनवते त्याच्यामुळे रश्श्यामध्ये मी खूप जास्त चिकन घालणार नाही. तर एक 2-3 पळ्या चिकन घातल्यानंतर मी आता ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत मला हा रस्सा खायची, त्याच्यासाठी मी अगदी घट्ट ठेवणार नाही. पातळसरच छान असा हा रस्सा बनवणार आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अगदी कमी पाणी घाला. तर आता पाणी घातले, मीठ वगैरे सगळं घातल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि एक 7-8 मिनटं याला बारीक गॅसवरती छान उकळून घेते. तर 7 ते 8 मिनटानंतर बघू शकता इथं हा चिकनचा रस्सा तयार झाला आहे आणि दिसतानाच इतका भारी दिसतोय ना, मस्त असा तरी आलेले. आणि कोणताही इथं रंगासाठी आपण मिरची पावडर वापरली नव्हती, फक्त कांदा लसूण मसाल्याने हा रंग आलेला आहे. आणि बघू शकता मस्त इथं सातारा स्पेशल असा चिकनचा रस्सा तयार झाला आहे. इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल, जरा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी. खरं तर तुमची कमेंट आल्यानंतर खूप छान वाटतं. सुकं चिकन बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी खूप जास्त मसाला नाही, अगदी थोडासाच मसाला, म्हणजे एक 3 ते 4 चमचे इथं मसाला घेतलेला आहे. जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे ना, त्यातले 4 चमचे मसाला घेतला आहे. आता हा मसाला चांगला परतून घेतला आहे. मसाला चांगला परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तेच चिकन मसाला, कांदा लसूण मसाला आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर आता हा सगळा मसाला मी चांगला मिक्स करून घेतला आहे. तर बघू शकता मस्त असा हा मसाला तयार झाला आहे. आता राहिलेलं सर्व चिकन मी या सुक्यामध्ये घालून घेते आणि थोडीशी याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे आपण अळणी पाणी आहे ते सुद्धा घातलेलं आहे. आता या मसाल्यामध्ये हे जे पाणी म्हणजे अळणी पाणी घातल्यानंतर आता एक 10 मिनटं तरी मी या सुक्या चिकनला मध्यम गॅसवरती असं बारीक चांगलं शिजवून घेणार आहे. म्हणजे हा जो रस्सा आहे ना पूर्ण चिकनच्या आतपर्यंत जाईल आणि चिकनला खूप छान अशी चव येईल. तर मस्त असं उकळून झालं आहे. आता याच्यामध्ये भरपूर अशी मी कोथिंबीर घालते आणि एकदा हलवून घेते, झाकण घालते आणि छान मस्त सुकं चिकन करून घेते. तर 7 ते 8 मिनटानंतर इथं मस्त आता सुकं चिकन तयार झालेलं आहे. तर बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि छान चिकन तयार झालं आहे. आता इथं एवढा जर रस्सा वाटत असेल तर गॅस बंद केल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला हा पण रस्सा पूर्ण असा सुकलेला दिसतो, म्हणजे आटलेला दिसतो. त्यामुळे सुकं चिकन छान असं तयार झालं. एकदमच सुकं म्हणजे करायचं नाही, त्याच्यामुळे ना खाताना पण तेवढी मजा येत नाही. तर आता बघू शकता इथं छान सुकं चिकन तयार झालं आहे आणि तुम्ही बघू शकता याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि चिकन पण छान शिजलं गेलेलं आहे. त्याचसोबत हा चिकनचा झणझणीत असा रस्सा. तर चला मंडळी, तुम्हाला कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर नक्की करून बघा.